नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती एडिट ऑप्शन राज्य सरकारने प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती फॉर्म भरताना अनेक दिव्यांग बांधवांच्या चुका झालेल्या आहेत. ह्या चुका आता या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे. तब्बल 4 प्रकारच्या दुरुस्ता तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे आणि त्या संदर्भात ऑप्शन त्या पोर्टलवरती दिलेला आहे. आता त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती जे 4 ऑप्शन एडिटेबल दिलेले आहेत ते कोणते हे डायरेक्ट आपण स्क्रीनवरती जाऊन पाहूया. पोर्टलवरती आल्यानंतर जर समजा तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो अपडेट करायचा असेल, म्हणजे आधार कार्डवरती वेगळा फोटो असतो आणि आता सध्या स्थितीत तुम्हाला चांगला फोटो अपलोड करायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा आत्ता करंट फोटोसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बँक अकाउंट इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट करता येणार आहे. या ठिकाणी अपडेटवरती क्लिक केल्यानंतर बँकेचा खाता क्रमांक, IFSC कोड, जे काही डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकता येणार आहे. त्याच पद्धतीने आणखी एक ऑप्शन या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे. तो म्हणजे जर समजा तुम्ही एखादा व्यक्ती तुमची देखभाल करत असेल तर अशा व्यक्तीची डिटेल्ससुद्धा पोर्टलवरती टाकण्यास या ठिकाणी अपडेटचा ऑप्शन या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. तो एडिट तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला कधीही केव्हाही अपडेट अपलोड करता येणार आहे. अशा पद्धतीचं महत्त्वाचे 4 ऑप्शन या ठिकाणी एडिटेबल म्हणून उपलब्ध करून दिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 4 ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येणार आहे, सबमिट करता येणार आहे. परंतु या 4 एडिट ऑप्शन पैकी इतर सुद्धा काही तुमच्या जर चुका झाल्या असतील तर नक्की कमेंट्समध्ये तुमची चूक जे काही तुम्हाला दुरुस्त करायची ती किंवा तुमची जी चूक झालेली आहे ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे त्याविषयी आपण सरकारकडे किंवा प्रशासनाकडे आपण निवेदनद्वारे मागणी करू की जसे तुम्ही हे 4 ऑप्शन या ठिकाणी एडिट करून संधी दिलेली आहे त्याच पद्धतीने इतर बांधवांचे सुद्धा ह्या बाबी दुरुस्त करायचे आहेत तर ते ऑप्शनसुद्धा ऑन करून द्या. अशा पद्धतीची मागणी मित्रांनो करता येणार आहे. परंतु जे 4 ऑप्शन या ठिकाणी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत ते लगेचच तुम्ही या ठिकाणी एडिट करून क्लिअर करून घ्या. म्हणजेच पुढे काही प्रॉब्लेम जर आला तर आपल्याला फेस करताना अडचण येणार नाहीये. तर अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.